माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या पण आमदारांनी मी मुंबईत असताना मला सोमवारी याला बोलून घ्या रे अनुप कुमारकडेच आहे, त्यांच्याकडेच आहे ना, ज्यांच्याकडे डवलेंच्याकडे ज्यांच्याकडे असेल त्यांना. कारण इथं पत्रकार मित्रांनी GRचा उल्लेख केलेला आहे आणि असं अजिबात आम्ही होऊन देणार नाही. तसं काही झालेलं असेल तर आम्ही, तुम्ही म्हणताय तसं झालेलं असेल तर मी माझं कॅन्सल करू. मग ते सांगतो ना मी ज्यावेळेस बोलतो मी लगेच PS ला सांगितलं की अधिकाऱ्यांना बोलू. आमची कॅबिनेट झाल्यानंतर मी बसतो. एक मिनिट ते सोलापूरचं नव्हतं. एक मिनिट अजिबात नाही. ते सोलापूर, पुणे आणि सातारा, ऐका तरी साहेब, 3 जिल्ह्याच्या करता होतं. त्याच्यामध्ये मी म्हणलं की 3ही जिल्हे आपलेच आहेत. तुम्हाला भौगोलिक दृष्ट्या कसं सोयीचं आहे ते बघा. भौगोलिक दृष्ट्या कसं सोयीचं आहे म्हटल्यानंतर त्यांनी तो नकाशा घेतला. बारामती पासून सोलापूर, बारामती पासून सातारा आणि बारामती पासून पुणे, म्हणजे पुणे शहरापर्यंत. पुणे शहराच्या पलीकडे ते वेगळं परिमंडळ आहे पुणे शहरापुढे. पुणे शहर आणि जुन्नरखेड, आंबेगाव, मावळ, मुळशी वगैरे असं करून तो तिथं मध्ये आला. सातारा घेतलं असतं तर सोलापूरवाल्यांना एकदम लांब पडलं असतं. सोलापूर घेतलं असतं तर सातारावाल्यांना लांब त्या ठिकाणी पडलं असतं. म्हणून तो मध्य काढला गेला. असं राहू तुम्ही उगीच माझ्या नाही 20 ग्राहकांची संख्या पुणे जिल्ह्यात पण तेवढीच आहे, सोलापूरलाही आहे, सातारलाही. कारण काय झालंय, तिन्ही बागायती क्षेत्र आहे, धरणांचे एरिया आहे. म्हणजे सगळ्यात जास्त धरणं तर पुणे जिल्ह्यात आहे, सगळ्यात जास्त धरणं पुणे जिल्ह्यात आहे. म्हटल्यानंतर क्षेत्र कसं पुणे जिल्ह्याचं कमी असू शकतं. नंतर 2 नंबरला आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये धरणं जास्त आहे. आपल्या इथं एकच मोठं धरण आहे, ते उजनीचं पाणी इकडे येतं. बाकी इथे आहे तलाव, परंतु मेजर धरण उजनीच. एखाद्या व्यक्तीने गोळीबार केला की लगेच गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायचा. प्रत्येकाच्या म्हणण्याला उत्तर द्यायला मी बांधील नाही. काळामध्ये अशा प्रकारचा इतका गैरसमज पत्रकार मित्रांनी किंवा इतर पॉलिटिकल लोकांनी, तुम्ही बातम्या चालवल्या, पॉलिटिकल लोकांनी लगेच स्टेटमेंट करून मोकळे झाले. मी स्वतः अक्कलकोटच्या आमदारांशी संपर्क साधला. मी त्यांना विचारलं खरं काय झालं ते मला सांग. ते म्हणले दादा असं अजिबात झालेलं नाही, आमचं आम्हालाच ठेवलेलं आहे. अशातले 2-3 वेगवेगळे छोटे छोटे करायचे होते, त्याच्यातले एक बारामतीला दिलं. आपल्या सोलापूरला कुठलाही धक्का लागला नाही असं स्वतः. मग एकदा मी आता परवा पंतप्रधान आलेले होते, परवा म्हणजे 19 तारखेला, त्यावेळेस मी, आमदार साहेब, देवेंद्र फडणवीस, आम्ही सगळे तिथं होतो. तेव्हाही हा विषय निघाला. म्हणजे देवेंद्रजी स्वतः तुमचे ते काहीतरी जिल्ह्याचे अध्यक्ष भाजपचे आणि शिवाय अक्कलकोटचे आमदार, तर त्यांनी असं सांगितलं. ते म्हणलं की मी विचारलं, कृषी विभागाकडे गेलो. मी आजही नम्रतापूर्वक सोलापूरकरांना सांगतो, मी 32-33 वर्ष राजकीय क्षेत्रात काम करतो. असं कुणाला दिलेलं आपण खेचून आणायचं हे माझ्या स्वभावातच नाही, माझ्या रक्तात पण नाही. त्यामध्ये उद्याच्याला विचार करायचं झालं तर मी आणखीन वेगळा विचार करू शकतो. आज वित्त विभाग माझ्याकडे आहे, हे इकडच्या ज्यांच्याकरता मंजूर केलं ते त्यांच्याकरता ठेवूनच बाकीच्या पण गोष्टी, आता कितीतरी अशा प्रकारच्या घटना घडत असतात, दुसरीकडे पण नवीन गोष्ट आपण करू शकतो. त्याच्यावर तसं काही झालेलं नाही हे मला स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.